कोळसा खाण क्षेत्रातील भटाळी आणि पायली दोन्ही गावाची संपूर्ण जमीन व गावाचे पुनर्वसन होणार आहे। तसेच मौजा चिंचोली येथील 65% जमीन वेकोलीने अधिग्रहित केलेली असून चिंचोली या गावाचे पुनर्वसन करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आमच्या ते शहर पूर्ण आणि पोरायले पुन्हा आमच्या ड्युट्या। ओके, म्हणजे शेतीवरती तुम्हाला नोकरी पाहिजे, सोबतच तुमच्या गावाचं पुनर्वसन पाहिजे, मौजा चिंचोली। नाही तर मग आता तिकडे आपल्या सिव्हिल माती टाकावं आणि तिकडे त्यानं कारभार करा। म्हणणं असं आहे का जसं पायली आणि भटाडी या जमिनी जे घेतल्या तर त्याच्याच शिवाय म्हणून त्यानं माती टाकावं, आमच्या शिवाय माती टाकायची नाही। कारण माती टाकल्यानं काय होईल, जंगल होईल, आम्हाला प्रॉब्लेम होईल, रस्त्यावर माती येईल, हर गोष्टीला त्रास होईल ना। तर जे पायली शिवाय पायली भटाडी दोन शिवाय जे आहे तिकडे त्यानं माती टाकावं, इकडे यावंच। गावाच्या पुनर्वसन बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? म्हणणं मग नाही तर मग उर्वरित जमीन घ्यायची, गाव घ्यायचं सरसकट पूर्ण। हो, म्हणजे पायली भटाडी पायली भटाडी चिंचोली या तिन्ही गावाचं पुनर्वसन एकसाथ करावं। मग गट ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत त्रास आहे, काय त्यानं गट ग्रामपंचायत त्यामुळे तिन्ही गाव एकसाथ उठवा।